मायेने वाढला जाणारा गजानन महाराजांचा महाप्रसाद खाऊन मन तृप्त होऊन जाते आणि प्रत्येक घासासोबत माऊलींची कृपा मनाला जाणवते। नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेगाव श्री गजानन महाराज मंदिरातील महाप्रसादालयाची संपूर्ण माहिती, टायमिंग इत्यादी सर्व डिटेल्स मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिकडून शेगाव स्थानकावर थांबणारी ट्रेन पकडून तुम्ही सहज शेगावला येऊ शकता। शेगाव स्टेशनच्या बाहेर येताच श्री गजानन महाराज संस्थानातर्फे मंदिर व भक्त निवासात जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध आहे। दररोज पहाटे 5 वाजेपासून भक्तांच्या उपलब्धतेनुसार दर अर्ध्या 1 तासाने ही अगदी फ्री मोफत बस सेवा उपलब्ध आहे। स्टेशन बाहेर आल्यावर या मोफत बसने तुम्ही आधी भक्त निवासात जा। शेगाव मध्ये श्री गजानन महाराज संस्थानातर्फे हे मंदिराजवळील भक्त निवास संकुल, विसावा भक्त निवास व आनंद विहार भक्त निवास भक्तांच्या सोयीसाठी बांधलेले आहे। या भक्त निवासांमध्ये तुम्हाला फक्त 300 ते 900 रुपयांमध्ये नॉन एसी, कूलर, एसी रूम्स मिळतील। तसेच फक्त 70 रुपयांमध्ये तुम्ही या डॉर्मेटरी हॉलमध्ये देखील राहू शकता। विसावा भक्त निवासात फ्रेश होऊन आम्ही गजानन महाराजांच्या दर्शनाला निघालो। आपण पाहू शकता संगमरवरी बांधकामाचे डोळे दिपवून टाकणारे हे मंदिर आहे। श्री गजानन महाराजांची संजीवन समाधी या मंदिरात आहे। त्यामुळे इथल्या प्रत्येक क्षणावर महाराजांची कृपादृष्टी प्रकर्षाने जाणवते। गजानन महाराज संस्थानाचा सेवाभाव, स्वच्छता व शिस्तबद्ध नियोजनाची जाणीव संपूर्ण मंदिर परिसरात जाणवते। म्हणूनच प्रत्येकाला पुन्हा पुन्हा इथे यावेसे वाटते। थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसून आरती झाल्यावर आम्ही महाराजांचा महाप्रसाद घेण्यासाठी निघालो। श्री गजानन महाराज मंदिरात संस्थानातर्फे हे खूप मोठे महाप्रसादालय बांधण्यात आले आहे। एका वेळेला 10,000 लोक बसू शकतील एवढे मोठे हे महाप्रसादालय आहे। महाप्रसादालय हॉलवर टायमिंग लिहिलाय। दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी भक्तांना महाप्रसाद दिला जातो। महाप्रसाद स्वरूपात देण्यात येणारे हे जेवण अतिशय चवदार असते आणि सर्वांना मोफत अगदी फ्रीमध्ये हा महाप्रसाद दिला जातो। या महाप्रसादालयात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर 2 मोठे हॉल्स आहेत। दररोज जवळपास 50,000 भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात। श्री गजानन महाराज प्रकट दिन, समाधी दिन, श्री रामनवमी, गुरुपौर्णिमा या विशेष उत्सवांदरम्यान जवळपास 1.5 ते 2 लाख भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात। ही सर्व व्यवस्था अगदी चोखपणे हाताळली जाते। आपण पाहू शकता वरण भात, पिठलं, फळभाजी, पोळी, गुळाचा शिरा अशी अगदी चविष्ट, सात्विक, अनलिमिटेड थाळी या ठिकाणी महाप्रसाद स्वरूपात वाढली जाते। शेगावला आल्यावर महाराजांचे दर्शन घेऊन झाल्यावर या महाप्रसादाचा लाभ तुम्ही देखील जरूर घ्या। शेगाव गजानन महाराज मंदिरातील महाप्रसादालयाव्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी शेगाव संस्थानाची भक्त निवासे आहेत तिकडे देखील प्रसादालयाची सोय करण्यात आली आहे। शेगाव दर्शनादरम्यान आम्ही मंदिर संस्थानाच्या विसावा भक्त निवासात राहिलो होतो। हे आहे विसावा भक्त निवासातील प्रसादालय। दररोज सकाळी 7 ते 9:30 व संध्याकाळी 4 ते 7 दरम्यान नाश्ता, तसेच सकाळी 11 ते दुपारी 2:30 व रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत जेवणाची सोय या प्रसादालयात उपलब्ध असते। फक्त 10 रुपयांमध्ये चहा, कॉफी, दूध, 12 रुपयांमध्ये पोहे, 17 रुपयांमध्ये उपमा या प्रसादालयात मिळतो। फक्त 60 रुपयांमध्ये वरण भात, 2 भाज्या, चपाती, गुळाचा शिरा, लोणचं, सॅलाड अशी परिपूर्ण चवदार बिना कांदा लसूणाची अनलिमिटेड सात्विक थाळी या प्रसादालयात मिळते। मी तुम्हाला सजेस्ट करेल की शेगावला याल तेव्हा दिवसा महाराजांचे दर्शन झाल्यावर मंदिरातील महाप्रसादालयात मोफत प्रसादाचा लाभ घ्या व रात्री भक्तनिवासातील या अनलिमिटेड थाळीचा लाभ घ्या। मंदिर व भक्तनिवासातील थाळी अगदी सेम टू सेम असते। फक्त 19 रुपयांमध्ये अनलिमिटेड साबुदाणा खिचडी व उपवासाची चटणी देखील या ठिकाणी मिळते। शेगाव हे इथल्या कचोरीसाठी सुप्रसिद्ध आहे। मुंबईमध्ये जागोजागी जसा वडापाव मिळतो तसा शेगावमध्ये जागोजागी शेगाव कचोरी मिळते। ही शेगाव कचोरी खूपच टेस्टी व नॉर्थ इंडियन कचोरीपेक्षा वेगळी असते। गजानन महाराज मंदिर परिसरातील या एका शॉपमध्ये आम्ही शेगाव कचोरी खाल्ली। कचोरी खूपच टेस्टी होती।
आता जागोजागी शेगाव कचोरी सेंटर्स झाले आहेत, पण शेगाव स्टेशन जवळच तीर्थराम शेगाव कचोरी हे दुकान 1950 पासून सुरू आहे. हे शेगावमधील पहिले कचोरी दुकान आहे. या ठिकाणी नेहमीच खूप गर्दी असते. फक्त 10 रुपयाला एक शेगाव कचोरी या ठिकाणी मिळते. ही कचोरी देखील आम्हाला खूप आवडली. अशा प्रकारे शेगावला आल्यावर गजानन महाराजांच्या दर्शनाने व इथल्या चविष्ट महाप्रसाद तसेच शेगाव कचोरीने तुमचे मन व पोट अतिशय तृप्त होऊन जाते. संपूर्ण शेगाव दर्शन, विसावा भक्त निवास तसेच मुंबई ते शेगाव ट्रेन प्रवास हे व्हिडिओज देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते देखील जरूर बघा. आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.